शेतकरी बांधवांनो, आता बऱ्याच ठिकाणी जे आहे ते ऊसाची जी आहे ते मजुरांच्या सहाय्यानं तोडणी झालेली आहे आणि मजुरांच्या सहाय्यानं तोडणी झाल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल की शक्यतो मजुरांकडून तोडणी होत असताना एकदम हार्वेस्टर सारखं जे आहे ते एकदम बारीक जे आहे ते तोडणी खालून होत नाही खायचाटून. तर असे जे आहे ते ऊसाचे जे आहे ते बुटकांडी जे आहे ते तसेच वर जमिनीच्या वर राहिलेले असतात. आणि मग समजा जर ह्या कांडीला जर डोळा असेल तर तो डोळा वरच्या साईडनं फुटतो आणि मग त्या फुटलेल्या पांक्षा तशाच त्याला व्यवस्थित माती लागत नाही आणि हे फुटलेले ऊस नंतर शेवटपर्यंत जगत नाहीत. तर त्याच्यासाठी जे आहे ते आपण आता जे काही नवीन यंत्र आलेले आहेत तर त्याच्या साहाय्याने जे आहे ते खोडकी जी आहे ते छाटून घेतली पाहिजे. आणि हे करत असताना ह्या नवीन यंत्रामध्ये जे आहे ते आता बगला छाटणे आणि त्याच्यामध्ये खत पेरणी करणे ह्याच्यासाठी पेटीची सुद्धा जी आहे ती उपलब्धता झालेली आहे. तर अशाच प्रकारचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग या ठिकाणी जे आहे ते केलेला आहे. ह्याचे काय फायदे आहेत तर ते संबंधित शेतकरी महोदयांकडून जे आहे ते आपण जाणून घेऊ. साहेब नमस्कार, तुमचं पूर्ण नाव, तुमचं गावाचं नाव सांगा. मी अविनाश नागराव जाधवर, राहणार सेलू, तालुका परळी, जिल्हा बीड. आता हे जे तुमचं होती ही तर ऊस कोणता ऊस लावला होता तुम्ही? मी 1001 ऊस व्हरायटी लावलेली आहे. तर माझ्या अनुभवातून काही शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की पाचट ठेवायला पाहिजे आणि काही शेतकरी म्हणतात पाचट नाही ठेवायला पाहिजे. तर दोन्ही बी फायदे चांगले आहेत. पण आमच्या ह्याच्यामध्ये अनुभवामधून मी गेल्या 2 वर्षाखाली पण हेच प्रयोग करून बघितला होता. मी बाहेरचं ट्रॅक्टर बोलून काम करून घेतलं होतं. तर मला म्हणजे पहिल्या लागणमध्ये आणि खोडव्यामध्ये काही उतारामध्ये मला जाणवलं नाही. म्हणजे उतारामध्ये सेम म्हणजे लागणीला जेवढा उतारा चांगला आला उत्कृष्ट तेच हे ऑपरेशन केल्यामुळे जे आहे ते फुटवे चांगले झालेले आणि व्यवस्थापन, खत व्यवस्थापन पहिल्या ऊस तुटून गेल्या महिन्यामध्ये जे आहे ते पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन चांगलं झाल्यामुळं खोडव्याला सुद्धा जेवढं लागणीला उत्पन्न आलं तेवढंच आलं. म्हणून तुम्ही आता स्वतः यंत्र खरेदी केलं. किती मध्ये बसलं ते यंत्र? ते 73,000 रुपयाला पोहोच झालं. 73,000 मध्ये पोहोच झालं. मग ह्याच्यात गव्हर्नमेंटची सबसिडी किती भेटली? सर ती मला अवजार बँक लागल्यामुळे सगळं म्हणजे नाही कॅल्क्युलेशन सगळं. म्हणजे त्याच्यामध्ये काय समजा एक 30% जे आहे ते तुम्हाला सवलत सुद्धा भेटली आहे समजा. आता ह्याच्यामध्ये काय काय म्हणजे वरून जे काही छाटणी होती त्याचे काय तोटे आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण ट्रॅक्टर चालवताना काय जे आहे ते काळजी घेतली पाहिजे ते सांगा. ट्रॅक्टर चालू असताना त्याच्या दर 2 एकर झाले की त्याला ब्लेड लावायला पाहिजे. बरोबर आहे. आणि ते काय होते सर, जास्त धूळ उठल्यामुळं चालकाला लक्ष देत नाही की अवजार किती लागतंय, वरून चाललंय. ते चालकांना लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे अवजार सेम चालायला पाहिजे. आणि शक्यतो ही अवजार चालवायचं असेल तर तुम्हाला छोट्या ट्रॅक्टरची सरी कंपल्सरी लागेल. तुमच्या किती फुटाची सरी असायला पाहिजे? कमीत कमी 4 फूट. कमीत कमी 4 फुटाची जी आहे ती सरी असायला पाहिजे. जर छोट्या ट्रॅक्टरनं सरी जर लावलेली असेल तर अतिउत्तम काम होते का. आणि मोठे टायर खाली जातो मोठे आणि अवजार हे जमीन लेवल राहते. बरोबर. त्याच्यामुळं छाटणी बरोबर होती. जर बैलावर जर करायचं असेल तर बैलाची माती कमी लागलेली असते ना उन्हाळ्यामध्ये. बरोबर. त्यामुळे छाटणी यंत्र चांगलं होत नाही. तर शक्यतो हे ट्रॅक्टरच्या जे बेड लावतात म्हणजे भर भरताना रिव्हर्स फॉरवर्ड रोटरचा वापर करून भर लावली पाहिजे असं म्हणतात. रिव्हर्स फॉरवर्ड पेक्षा सारा यंत्रणा लावली पाहिजे. सारा यंत्रणा पण ट्रॅक्टरच्या साह्याने बैलाच्या साह्याला चलत काम करत नाही. कारण माती जास्त लागत. ट्रॅक्टरची हाईट उंच होती, त्याची हाईट कमी असल्यामुळे ते ब्लेड वरूनच चालली. बरोबर. फक्त ती वरंबा जो आहे तो मात्र असा एकदम व्यवस्थित सपाट अशा पद्धतीनं झाला पाहिजे. माती लावत असतो. माती लावत असतो. बरोबर. आता ह्याच्यात काय आणखीन टेक्नॉलॉजी काय काय काळजी घेतली पाहिजे ट्रॅक्टर हे चालवत असताना गुडके व्यवस्थित खालून छाटण्यासाठी? याला एक तर सरी उच पाहिजे. बर. म्हणजे याच्यापेक्षा बी अशी छाटणी होती. लय बी लावलं ऊस सरी मध्ये डायरेक्ट 2 डोळे बाजूला कापून मध्ये. म्हणजे लय बी लावून जमत नाही. इथं मी जादा लावलं. होय. आता हे 2 डोळे गेल्यानंतर याचा काय फायदा, फुटणार नाही. बरोबर आहे. त्याच्यासाठी जिथं फार ऊस सरी होती तिथं कमी लावण्यात घेतली. बर. त्याच्यामुळे हे सुद्धा नुकसान जे आहे ते आपलं हे जमिनी खालचा जो काही भाग आहे ते सुद्धा नुकसान जे आहे ते झालं नाही पाहिजे. ही काळजी जी आहे ते लक्षात घ्यावी. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे, आता आपण खत पेरून जे आहे ते घेतलं त्याच्यामुळे काय फायदा म्हणजे डबल मजुरी वगैरे ते तुमचं काय निरीक्षण आहे याच्यामध्ये? गारवा फोडून पुन्हा काय होईल असं? सर आता काय झालंय, मजूर काही काम काही येतच नाहीत. पहिली गोष्ट शेतातलं काम म्हणजे नको वाटायला कोणाला अभाव. त्याच्यामुळे साहेब मग जर उतारामध्ये 1 टन नाही 2 टन जरी कमी आलं तर ते चालतंय शेतकऱ्याला. पण सर आता एका टायमाला माझी खत पेरणी झाली, खोडकी यंत्र झालं आणि म्हणजे बघा ना सर, जर ह्याला म्हणायचं एकरी सर 1,500 रुपये एकर आहे आमच्या इथं
तोडायला. बर 1,500 ते वाचले सर. हम्म. तर बैलावर जर काम केलं सर हम्म. तर एका बैल जोडीला 1 एकरचं शेतीचं काम करते. आज 1,500 रुपये रोज आहे बैल जोडीला. हम्म. तर बघा ना, मग ते 1,500, 6,000, हम्म. 2,500 आणि म्हणजे मधलं जे हे कांढर येतं जे हाणायचे सर, एकरी 4,000 रुपये खर्च येते आमच्या दृष्टिकोनातून. बरोबर. आता ही मशागत करायला हम्म. तर माझं घरचं यंत्रणा असल्यामुळे सर मी 1,000 रुपयामध्ये सगळं काम करून टाकलं. घरचे तुमचे यंत्र एकरी 5,000 रुपये वाचले. एकरी 4,000 रुपये माझा खर्च वाचला. वाचला. 5,000 रुपयाचे खर्च येणार होता, होय. खोडकी पाळी हम्म. सगळं. हम्म. ट्रॅक्टरमुळे 1,000 मध्ये सगळं काम सोपं झालं सर. एक छाटणी झाली, हम्म. खत पेरणी झाली. हम्म. आता पाठीमागं जर खत पेरायचं असेल तर सर 400 रुपये रोज मागतात. ती वेगळे पैसे ते लागले. वेगळे पैसे लागायला लागले. पुन्हा होय. ते माणसं कुठं सोडतात, कुठं हम्म. वरी धरतात. बरोबर आहे. एवढी आता हे जसं यंत्र काम करीन तसं माणूस काम करू शकणार नाही ना. समान पातळीवर. तर समान शेतकरी पातळी. बांधवांनो, महत्वाचा विषय, ऊस तुटून गेल्याच्या नंतर खोडवा जर आपल्याला कुठलीही जात असू जा, 1 महिन्याच्या आत जर त्याचं ह्या पद्धतीनं आपण खत व्यवस्थापन, बुडके छाटणी व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन जर केलं तर 100% आपल्याला खोडवा चांगला जो आहे तो येऊ शकतो. आणि सोबतच आणखीन ह्याच्यामध्ये आणखीन आपण करू शकतो की दाट फवारणी जी आहे ते ह्या ठिकाणी जी आहे ते आपण कार्बेडिझम म्हणजे 22 टीन किंवा साफ 2 ग्राम प्रति 1 लिटर पाणी, आणि ज्या ज्या ठिकाणी ह्याच बुडक्यामध्ये छाटलेले जे आहे, एखाद्या वेळेस जर वाळवीचा किंवा हुमणीचा प्रॉब्लेम होत असेल किंवा इतर किडींचा जर प्रॉब्लेम आपल्याला दिसत असेल किंवा ह्याच्या आधी खवले कीड किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव जर आपल्याला निदर्शनास आला असेल त्या प्लॉटमध्ये, तर अशा ठिकाणी जे आहे ते आपण क्लोरोपायरिफॉस 20% जे आहे ते 2 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे जर ह्याच्यावर दाट फवारणी केली तर कीड आणि रोगांचा दोघांचा जो आहे तो आपण या ठिकाणी जो आहे तो बंदोबस्त जे आहे ते आपण करू शकतो. आता ते यंत्र जे आहे ते आपण पाहू. ज्या शेतकऱ्याच्या शेतात आपण गेलो ह्याच्यामध्ये सर 25 किलो खत बसतो. बर नाही 25 किलो ते 30 किलोच्या दरम्यान जवळपास. बसतो. बर आणि सर एकरी आपण 3 पोत्यापर्यंत खत सोडू शकतो. बर एकरी 3 पोते. एकरी 3 पोते समजा जाऊ शकतो ह्याच्यातून. बर. अजून पण मॅनेजमेंट जर मधले बीट वगैरे जर बदलले तर अजून पण जाऊ शकतो. बर. 4 पोत्यापर्यंत आपण सोडू शकतो. बर ह्याचं जे अंतर आहे, होय. जसं शेतकऱ्याचं कुणी 4 फुटावर आहेत, कुणी 4.5 वर आहेत, हम्म. मग ते मॅनेजमेंट करावं लागेल सर आपल्याला. हम्म. मध्ये बाहेर इथलं जे आहे ते ऍडजस्टमेंट आपण ह्या Adjustment ठिकाणी करावं लागेल. हो. करू शकतो. फाळाची जी आहे ते आहे का नाही, हो, फाळ व्यवस्थापन आपण ह्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करू शकतो दोन्ही ठिकाणचे. हो. आणि हे जे ओके. सर आहे त्याचं जर ज्या शेतकऱ्याचं समजा जर जास्त सरी जास्त अवजार लागत असेल हम्म. आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. समजा म्हणजे खाली खुडकीचं नुकसान होऊ नये नाही. म्हणून जे आहे ते आपण हे जे आहे ते टायर जे आहे ते लोखंडी दिलेले काही, सर, हे काही- ऍडजस्टमेंट करू काही शकतो ऊसाच्या आपण. व्हरायटी अशा आहेत सर हम्म. की त्यांना सहन होत नाही ही गोष्ट. बर. म्हणजे बुडकी बसली की ती उडूनच जाते, म्हणजे हं. निघून जाते, बर. उचलल्या जाते. हो. त्याच्यामुळे हे काळजी घेणं गरजेचं. म्हणजे माती एखाद्या शेतकऱ्याची नीट लागली नाही हा. आणि ते पूर्ण बुचडी जी आहे ती ऊसाची हालून जे आहे ते नुकसान जे काय होणार आहे ते होऊ नये म्हणून हे ऍडजस्टेबल सेटिंग जे आहे ती ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हा. दुसरा विषय ही जी आहे ते अशा पद्धतीची ब्लेड, ही ब्लेड मात्र दर 2 एकरला जे आहे ते आपण घासून घ्यायला पाहिजे. चांगली ह्या जी आहे ते ह्या ब्लेडला धार जे आहे ते आपण लावायला पाहिजे. आणि या पद्धतीने जे आहे ते आपण इथं बगला छाटणीसाठी ते खालचं जे आहे ते हे फणं आहेत. दुसरं बुडके छाटणीसाठी हे जे कटर काम करतं आणि खत व्यवस्थापनासाठी ही पेटी काम करते. आता खोडव्याला आपण देत असताना 9-24-24 2 पोते किंवा 10-26-26 2 पोते आणि 1 पोतं जे आहे ते अमोनियम सल्फेट या पद्धतीनं जर खत व्यवस्थापन केलं तर निश्चित जे आहे ते ह्याच्यामध्ये शेतकरी बांधवांचा खोडवा व्यवस्थापन जे आहे ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होईल.